श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तर तैसा हे स्वामी चरित्र. अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहते. परी झाले व्यर्थची स्वयंपाकधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तईपासून बाळप्पासी त्रास देत अहदर्शी. गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत. असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरे माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनांत विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार. चोळप्पा जवळी येते सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे एकोणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकोणी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईंनेही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी. जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी. करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करोनिया झोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे ऊने तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर गेले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवे करिताती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते एकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतींचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर
आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढूनी दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी. मानिनाशी जाहली, सुंदरा बाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी. बाईसी दूर करावे परी राणीस भिवोनी. तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी. कारभारी पातले, तयांसी बोलती समर्थ. कैसा करिता कारभार, ऐसे एकोनिया उत्तर. बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करुनिया बाईसी, आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाल्या बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लाभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन. करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी. एक तप सरकारी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कार करीती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जया जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामीचरित्र सारा अमृत. नाना प्रकृत कथा संमत. सदा भक्त परिस्रोत. त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारा अमृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय जयाजी करुणाघना. जय जय जयाजी अघशमना. जय जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु प्राप्तकाळी उठोन. आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्राप्त कर्म आटपोनी. मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दोक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा. शुद्ध अर्पावे नाना खाद्य. नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचाराचे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जय जयाजी अहगरना. परात्परा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जय जयाजी पुराणपुरुषा. लोकपाला सर्वशा. अनंत ब्रह्मांडाधीशा. वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया. सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन. तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे. शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एक सरे. कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षावे मजसी समर्था.
कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देवीचे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन. इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाववया पैल तीर. त्वनाम तरणी साचार प्राप्त होओ मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना. न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण. द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन. ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै शांती मनी सदा वसो. वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आपवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. एशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा. करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील. कैसे करावे स्वामी भक्ती हे नेनेमी मद म्हणती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत. नाना प्रकृत कथा संमत सदा एको भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरीची. सर्व कामना पुरवून अंती दाविती सूरभवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते. त्यावेळी मंगळ वेड्यात बासप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयांची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन तियेवर केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडुनिया स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनिया निर्मळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविते तत्काळ मस्तकी तयाचे. बासप्पाचे श्रीचरणी मन जडले तईपासुनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सिनिद्ध आनंदे. मग बासप्पाची कांता ऐकूनिया येशी वार्ता. करी तसे आकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बासप्पाची चित्त स्वामी चरणी आसक्त.
जनापवादा न भीत नसे जाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात. घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी. भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी. समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बासप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्प झाला बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय. पाहुनिया एशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदिले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडिनी त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथुनिया परतले सत्वर ग्रामामाजी आले. बासप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडूनी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वास्वत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन. श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक परिसोत 15 अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.